आणि कंपल्सरी चेसिंग. यस, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. दिवसाची सुरुवात झाली आहे. व्हाईट बॉल बघायला मिळाला प्रेक्षकांना. जे क्रिकेट रसिक फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहे त्या सर्वांचं रोडपाली प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. बॅटची आउटर एज घेतली होती. क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला होता मित्रांनो फर्स्ट स्लिपमध्ये, परंतु थोडासा लांब. अजित पाटील यांना रवींद्र भोईर यांना पण पाहतोय फर्स्ट स्लिप रिझन मध्ये. यावेळी शफल अक्रॉस द लाईन. बैठकी फटका नटराज मुद्रेतून बॉलला भिरकावलाय. सीमारेखा पार येतोय आजच्या दिवसातला पहिला षटकार. पहिला बॉल आपण पाहिला तर किंचितचा ऑफस्टम्पच्या बाहेर. दुसरा बॉल देखील ऑफस्टम्पच्या बाहेर होता. हा चेंडू मधल्या एष्ट्याने लेगस्टिक वरती केला गेला. त्याचा मोबदला मात्र राहुल भोईरने योग्यरित्या वसूल केला. 6 धावा मात्र अगदी पहिल्याच डावाची सुरुवात करणाऱ्या फटक्याच्या माध्यमातून फलंदाज राहुल भोईरच्या बॅटमधून आपण पाहतोय. सागर भोईर पुन्हा एकदा सज्ज. सागर पाटील माफ करा. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑनला बीट करत बॉल मात्र जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा पार. मिळतायत धावा 4. येतोय हा सलगचा दुसरा मोठा फटका. षटकारापाठोपाठ चौकार. तर चौकार मात्र मैदानावरती लगवला जातोय. 2 मोठे फटके आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज राहुल भोईरच्या बॅटमधून तंबूतून सेट होऊन आला की काय अशा प्रकारची फटकेबाजी. सागर पाटील वरती आक्रमण मात्र चढवलं जात आहे. आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये 2 मोठे फटके बॅक टू बॅक राहुल भोईर लगावतो आणि यावेळेस बॅक टू द बॉलर्स ड्राईव्ह. स्वतः गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो कार्पेटच्या साहाय्याने बॉल ट्रॅव्हल करतोय आणि तिथून मात्र 2 मोठे फटके आल्यानंतर एक हलकासा कमबॅक करताना गोलंदाज सागर यांना पण पाहतोय. डॉट बॉल. पुढचा बॉल इथे गॅपमध्ये. इथे संधी नाहीये खेळाडूंना. वेगाने क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय, परंतु अंतिम क्षणाला बॉल सीमा पार येतोय. या षटकातला दुसरा मोठा फटका. चौकार. तर नक्कीच या चौकाराच्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर राहुल भोईर एक धमाकदार सुरुवात करून देतोय. तब्बल 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणि इथे आपण पाहिलं तर घडतंय काय. मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूसाठी जाळ बिनलं गेलं होतं. कार्यक्रम झालाच होता मित्रांनो, परंतु कमळ कॅच घेण्याच्या नादामध्ये झेल ड्रॉप झाला. फलंदाज राहुलला मात्र जीवनदान मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान इथून झाला समाप्त. फलंदाज राहुल भोईरला एक जीवनदान या मैदानाच्या आतमध्ये जरूर मिळताना आपण सर्वजण पाहतोय. चला विनंती असेल कैलासवासी अक्षय स्पोर्ट्स संघाचे संघनायक परेश खडके आणि शिवशंभो स्पोर्ट्स संघाचे संघनायक सूरज भोईर आपण मात्र टॉस साठी यायचंय. जो आरल तो बाहेर आहे ना आज आपण पाहिलं तर जवळपास सुपर 8 पद्धतीचे सामने. जो संघ इथून हारणार त्याचा प्रवास या स्पर्धेमधला संपेल. मित्रांनो यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न झालाय सफल. बॉलला जातोय थर्डमॅनला चिरत सीमारेखा पार. राहुल भोईर मात्र जीवनदान मिळाल्यानंतर जखमेवरती मीठ कोरणारा चौकार यावेळेस मैदानावरती लगावतोय. चौकार मात्र मैदानाच्या आतमध्ये 4 धावांनी धावफलक वेगाने पुढे सरकत आहे. टीमची धावसंख्या तब्बल 20च्या घरामध्ये. 4 षटकांची मॅच. राहुलला मात्र फसवलं गेलं होतं, परंतु तिथे झेल सोडला आणि राहुल मात्र आग ओकतोय. यावेळेस आडवा बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे मित्रांनो डीपमध्ये. 1 धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. मैदान थोडंसं छोटं आहे मित्रांनो आणि तेच कारण की इथे मात्र एका धावेत समाधान मानावं लागतंय.
आउटफील्ड भरपूर फास्ट, खूप मेहनत मात्र रोडपाली वासियांनी घेतली गेली आहे ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी, स्पर्धा भरवण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आउटफील्ड फास्ट आहे, पूर्ण क्लीन मैदान. तर या दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय श्री रोहितजी पुंडलिक पाटील साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय. साहेब आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल रोडपाली प्रीमियर लीग 2025च्या या भव्यदिव्य पर्वामध्ये. विनंती असेल साहेबांना की आपण व्यासपीठावरती बसून स्थानपन्न होत या क्रिकेट स्पर्धेचा मात्र आनंद घ्यायचा आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर तयार मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर ऑफ ब्रेक केलं होतं या चेंडूला. स्ट्राईकवरती प्रथमतःच रोशन भोईर यांना आपण पाहतोय आणि पहिल्या बॉलवरती टेस्ट केले गोलंदाजाला. डॉट बॉलची मात्र इथे होती समाप्ती. यावेळेचा बॉल ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉलला भिरकावून लावलंय सीमा रेखा पार. रोडपाली प्रीमियर लीगचा थरार येतोय, बिग हिट षटकार. तर नक्कीच षटकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र जोरकस वेग भरतीये, तब्बल जाऊन पोहोचतीये 27 धावा धावफलकावरती. 27 रन्स पर्यंत संघ आतापर्यंत पोहोचताना आपण पाहतोय. बाबुल भगत लेग ब्रेक ऑफ ब्रेक स्पेशलिस्ट, परंतु मध्येच एक वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये फटका फसतोय की काय. यावेळेस मात्र हा चेंडू थांबणार नाहीये. बॉल जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून. बिग 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 षटकाराकरिता. तर यावेळेस बॅक टू बॅक 2 षटकार. पहिला बॉल टेस्ट केलं होतं फलंदाजाला, ऑफ ब्रेक केला होता मित्रांनो, लिव्ह केला, परंतु तदनंतर राहुल भोईरचं थोडंसं ॲग्रेशन मैदानाच्या आतमध्ये रोशन भोईरचं नक्कीच आपल्याला बघायला मिळतंय. 5 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये समाप्त झालेत. शेवटचा बॉल 33 धावा 33 रन्स आतापर्यंत धावफलकावरती. बाबुल भगत यांची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि यावेळेस तिसरा पिकअप शॉट मनगटाच्या साहाय्याने बॉलला वळवलंय. खराब क्षेत्ररक्षण, परंतु चांगला बॅकअप तिथे आपण पाहतोय. शेवटच्या क्षणाला बॉलला अडवण्यामध्ये सामर्थ्य आपण पाहिलं होतं आणि इथून आपण पाहू शकाल की दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण केली जाते. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद 35 धावा. 17.5च्या सरासरीने पहिल्या 2 षटकांमध्ये 35 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. तर नक्कीच परेश कडगे मैदानावरती आला आणि सोबत त्याच्या फॅन्स बघा किती फॅन्स आहेत मित्रांनो. लोकप्रिय खेळाडू या रोडपालीचा आणि त्याचे फॅन्स त्याच्या समवेतच एक रॉयल एंट्री करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गुड मॉर्निंग परेश. तसंच करण पाटील आपण पाहिलं तर जो संघाचा तारणहार आहे मित्रांनो, खेळाडू कक्षामध्ये आपण पाहू शकाल किती मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. सध्या आपण पाहिलं तर पाण्याची पूर्तता त्यांच्या माध्यमातून एक कानमंत्रणा ते देत आहेत. संघाला सांगतायत की आपण चांगल्या स्थितीमध्ये आहोत. इथून मात्र एकाने आक्रमणाची भूमिका मात्र बजावणं गरजेचं आहे, परंतु दोन्ही बाजूने आक्रमण मैदानावरती सुरू आहे. करण पाटील एक मेहनती खेळाडू मित्रांनो, एक चांगला फलंदाज आहे. नवीन षटक, खराब बॉल आहे, नो बॉल. बीमर आपल मुझे माराचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय गोलंदाज वेदांत पाटीलनं. पहिलाच बॉल बीमर नो वरती षटकार आणि त्याच्या पुढचा चेंडू आपण पाहिलं तर असेल फ्री हिट असेल. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. तर नक्कीच आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 9+6 षटकार लगावला गेलाय. टीमची धावसंख्या तब्बल 42 धावा धावपटलावरती आपण पाहतोय आणि आता मात्र फ्री हिटचा बॉल असेल. संधी असेल राहुल भोईरला, हवं तसं हवं तिथे आणि हवं त्या पद्धतीने मात्र हा चेंडू खेळ. आखूट टप्प्याचा बॉल खराब खराब चेंडूचा खरपूस समाचार. बॉल जातोय सीमा रेखा पार. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका येतोय षटकार. तर तब्बल 48 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय मित्रांनो. जबरदस्त फटकेबाजी
दोन्ही संघांना ही मॅच जिंकणं गरजेचं. जर का या स्पर्धेमधलं आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर यस, आज प्रत्येक मॅच ही नॉकआउट आहे. काल ग्रुप स्टेजेस आपण पाहिल्या, काही संघ या स्पर्धेतून बाहेर जाताना देखील आपण पाहिलेत आणि त्यापैकी 8 संघ वरती आलेत. परंतु या 8 संघांपैकी एकच संघ असेल भाग्यवान विजेता, जो मात्र या ट्रॉफीला हात लावेल, ही ट्रॉफी आपल्या नावावरती करेल आणि आज रात्री या मैदानावरती जल्लोष करताना पाहायला मिळेल. प्रयत्न 8ही संघ करतील, परंतु जे प्रयत्न प्रामाणिक, ज्याची मेहनत जास्त, त्याला यश मिळताना नक्कीच आपण पाहाल. चला, सूरज भोईर संघाने एक आपल्याला विनंती असेल टॉससाठी यायचंय. यावेळेस देखील हलक्या हाताने बॉलला तटवलंय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूवरती प्रहार. यावेळेस मात्र चौकार येतो आणि अर्धशतक टीमचं मैदानाच्या आतमध्ये झळकताना आपण पाहतोय. 52 रन्स ऑन द बोर्ड. 4 षटकांची मॅच, परंतु रोडपालीकर फलंदाजीसाठी ओळखले जातात मित्रांनो. आतापर्यंत आपण पाहिलं तर नाईट क्रिकेटमध्ये असू द्या किंवा डे क्रिकेटमध्ये असू द्या, ग्रामीण संघ फलंदाजी दमदार आहे. रोडपाली संघाची 90 धावा चेस केल्यात, परंतु गोलंदाजी मोठा प्रश्नचिन्ह राहिलाय आणि तेच या प्रीमियर लीग मध्ये देखील पाहतोय. फलंदाजांचा तोफखाना आहे. आपण पाहिलं बबुल भगत असतील, रितेश भोईर असतील, सागर पाटील सारखे फलंदाज, परंतु गोलंदाजी वीक आहे थोडीशी. गोलंदाजी जर का एखाद्या खेळाडू मित्रांनो उत्तम दर्जाची करेल ना या प्रीमियर लीग मध्ये, नक्कीच त्याचं स्थान या स्पर्धेमध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये बॅटरला माघारी परतावं लागेल. रोशन भोईर याने एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग आपल्या टीमसाठी साकारली आहे. तो बाद होऊन मात्र तंबूच्या दिशेने माघारी परतताना जरूर आपण पाहतोय. ऋषी पगडे आपण पाहू शकाल, ज्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी मैदानावरती झाली आणि सांघिक स्वरूपाची का होईना, परंतु पहिली सफलता संघाला प्राप्त झाली आहे. तर नवीन फलंदाज अक्षय ठाकूर सध्याच्या घडीला एक इन्फॉर्म फलंदाज आपण पाहू शकाल. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट. प्रॅक्टिसमध्ये आपण पाहिलं तर भरपूर चांगली खेळी करतोय आणि तेच कारण आहे की वन डाऊनच्या भूमिकेमध्ये कमी चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करण्यासाठी मात्र या खेळाडूला मैदानावरती पाचारित केलं जात आहे. यावेळेस आडव्या बॅटने फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. बबुल बघा चेंडूच्या खाली आणि बबुल म्हटलं की कोणत्याच प्रकारची चूक नाहीये. राहुल भोईरला माघारी परतावं लागेल. 1 ब्रिंग्स द 2. टीमची धावसंख्या अब तक 53 धावा धाव फलकावरती. तर 13 आपण पाहिलं तर 67च्या सरासरीने 53 धावा धाव फलकावरती. पहिल्या 3 षटकांमध्ये मोठा अडथळा, मोठा काटा बाजूला काढला आपण पाहिलं तर गोलंदाज वेदांत पाटीलने पहिला चेंडू जरूर नो फेकला होता, परंतु आपण पाहिलं तर जवळपास 2 मोठ्या विकेट्स त्याने प्राप्त केल्यात. 13 चेंडू आणि जवळपास 37 धावांची बहारदार इनिंग फलंदाज राहुल भोईरच्या बॅटमधून येताना पाहायला मिळते. बाद झालाय, परंतु आउट होण्या अगोदर चमकदार कामगिरी त्याने आपल्या बॅटमधून करून दाखवली आहे. नवीन फलंदाज अजय कोळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अजय कोळी आणि अक्षय ठाकूरवरती भिस्त असेल पूर्णपणे या मॅचची. चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज वेदांत पाटील. पहिला चेंडू खराब होता, दुसरा चेंडू खराब होता, परंतु साईडला जेव्हा आपण रितेश भोईर यांना आपण शॉर्ट मिड ऑफला येताना पाहिले ना, तेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत नेहमी रोडपाली संघाचे. यावेळेचा बॉल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत सिंगल मात्र मैदानावरती पूर्ण. सिंगलच्या मदतीने टीम मात्र जाऊन पोहोचते. 54 धावा आणि इथून या ओव्हरचा शेवटचा चेंडू अद्याप देखील बाकी आहे. सूरज भोईर जर आवाज माझा पोहोचत असेल, परेश खडके माझा आवाज जर पोहोचत असेल तर या टॉससाठी यायचं आपण. तर इथून हा शेवटचा चेंडू या ओव्हरचा. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतो आणि इथे मात्र चूक होत नाहीये.
पहिल्या ओव्हरमध्ये चूक झाली, राहुल भोईरचा झेल सोडला, त्याने आक्रमण दाखवलं, परंतु यावेळेस मात्र चूक होत नाहीये. सांघिक स्वरूपाची आपण पाहिलं तर ही तिसरी सफलता मैदानाच्या आतमध्ये. राज भोईर पकडतोय कॅच आणि संपवतोय आपण पाहिलं तर अक्षय ठाकूरचा खेळ. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच आपण पाहतोय 54 धावा धावफलकावरती. 18च्या सरासरीने 54 धावा धावफलकावरती आपण पाहतो. या दरम्यान आदेश पाटील यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय. सन्माननीय श्री आदेश नामदेव पाटील साहेब, आपलं मनपूर्वक आदेश महादेव पाटील साहेब आपण पाहू शकाल. आपलं मात्र मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल. तसेच रोडपाली गावचे ग्रामस्थ जर कोणी उपस्थित असेल मैदानाच्या आतमध्ये, रोडपाली गावच्या सर्व ग्रामस्थांना, प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांना, ग्रामपंचायत सदस्यांना मी विनंती करेन आणि राजकीय क्षेत्रावरती मोठी मोठी नावं भरपूर रोडपाली गावामध्ये आहेत, त्या सर्व मी म्हणेल मायबाप प्रेक्षकांना, आपल्या पाहुणा वर्गांना मी विनंती करेन की आपली जागा ही आमच्या व्यासपीठावरती, आमच्या मानामध्ये आहे. आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. परेश कडके आणि राहुल भोईर यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतंय. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. स्वागतम, सुस्वागतम, मनपूर्वक स्वागतम. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती 18च्या सरासरीने 54 धावा येताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज अनिरुद्ध भोईर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज राज भोईर. राज भोईरने एक चांगला झेल पकडलाय. कॉन्फिडन्स थोडासा हाय असेल या खेळाडूचा, परंतु कॉन्फिडन्स हाय असून गरजेचं नाहीये. तुमची क्षमता मात्र मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. ते केलं जाईल का मैदानाच्या आतमध्ये? येणारा काळ आणि येणारा वेळ हे चित्र मात्र नक्की स्पष्ट करताना आपण पाहू शकाल. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे ऋषी पगडे, चांगले क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेची संधी, रनआउटचा खतरा आणि इथे आपण पाहिलं तर रनआउट नसेल, सेफ लँडिंग झाली खेळाडूची. तर कोणत्याच संघाला इथे मात्र रिव्ह्यू नसणार आहे याची आपण नोंद घ्या. अंपायरला एखादा निर्णय भरपूरच डाऊटफुल असला तर आणि ते विजन जर का आपल्याला क्लिअर असेल तर आपण तो रिव्ह्यू घेऊ शकतो, परंतु पंचांना देखील रिव्ह्यू घेण्याअगोदर आपला सॉफ्ट सिग्नल्स आमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असेल. सॉफ्ट सिग्नल आपण द्यायचा आहे. सॉफ्ट सिग्नल पंचांचा सॉफ्ट सिग्नल आउट असेल, सॉफ्ट सिग्नल नॉट आउट असेल आणि एकदा चेक करायचं आहे झाला फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स. जर का आपल्याकडे विजन असेल तर प्लीज आपण चेक करा, कारण की एका कॅमेऱ्याने आपण ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करतोय. स्ट्रायकिंग एंडची लाईन दिसणं या उन्हाळ्याच्या सत्रामध्ये थोडंसं अवघड आहे, परंतु फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स याच गोष्टींसाठी ओळखला जातो. सुपिरियर क्वालिटी अल्ट्रावाईड कॅमेरा वर्क त्यांचं अगदी अप्रतिम आहे. रिव्ह्यूमध्ये आपण चेक करू शकाल. तर येस, फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये शेवटच्या क्षणाला सुरक्षित पोहोचतोय. गुड डिसिजन साहिल उल्वेकर यांचं. फेकी चुकीच्या एंडला झाली त्यामुळे 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्यात. पुढचा बॉल राज ठाकूर, राज भोईर माफ करा, यावेळेस फुल टॉस आहे. बॉलला भिरकावून लावला आणि फेकून दिलंय. मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार येतोय षटकार. तर नक्कीच आपण पाहिलं तर तब्बल 62 धावा, 62 रन्स ऑन द बोर्ड. वेगाने धावफलक पुढे सरकतोय मित्रांनो. 15च्या पुढची सरासरी तर राखायची आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये धावा चेस करत असताना बबुल भगत षटकार मोजतोय. आता मात्र बबुल भगतचं कॅल्क्युलेशन सुरू झालंय. किती षटकार मला प्रत्येक ओव्हरमध्ये लगवावे लागतील जर काही मॅच इथून मात्र जिंकायची असेल तर. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8व्या बॅटने पुन्हा एकदा ठोकलाय मित्रांनो. यावेळी क्षेत्ररक्षक आहे. बबुल चेंडूच्या खाली येतोय. जोपर्यंत चेंडूला उचलेल पुन्हा एकदा फेकेल तोपर्यंत सिंगल. सिंगलने मात्र 63 गाठली आहे संघाने.
आतापर्यंत आपण पाहिलं तर जबरदस्त फटकेबाजी, चांगली हाणामारी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. राहुल भोईरने दमदार सुरुवात केली. 37 धावांची बहारदार इनिंग त्याने मात्र साकारली. 13 चेंडू 37 धावांची बहारदार इनिंग. फलंदाज रोशनच्या बॅटमधून आल्या 14 निर्णायक धावा. शॉर्ट अँड स्वीट इनिंग त्याने देखील साकारली. अक्षय ठाकूर खातं खोलू करू शकला नाहीये. अजय कोहलीचं कौतुक करावं लागेल. एक षटकाराच्या मदतीने खेळतोय. वैयक्तिक आपण पाहिलं तर 4 चेंडूचा सामना करत 10 या धावसंख्येवरती आणि अजून देखील या ओव्हरमध्ये आणि या इनिंगमध्ये 3 चेंडूंचा खेळ यांना बाकी आहे. पुढचा बॉल, आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला आपण पाहिलं तर प्रोटेक्शन वाढवलं, परंतु तरी देखील चॅलेंज करायचं होतं गोलंदाजाला. तू कसाही चेंडू टाक, मी ऑन साईडलाच खेळणार. आणि त्या प्रयत्नांमध्ये मात्र पूर्णपणे बीट होतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू इथे मात्र सुटकेचा निश्वास देणारा असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. लोअर फुलटॉस बॉल होता, फुलर लेनचा करून घेतला. शफल करत मित्रांनो ओव्हर द कव्हर चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु धारदार गोलंदाजी आहे. शेवटच्या षटकामध्ये चांगलं कमबॅक आतापर्यंत आपण पाहतोय. गोलंदाज राज भोईरचं, माफ करा मित्रांनो, भरपूर ठाकूर कंपनी, भरपूर सारी पाटील कंपनी, कडके कंपनी, कोळी कंपनी या गावामध्ये, त्यामुळे आडनावांमध्ये थोडासा त्रास होताना आपण नक्कीच पाहतोय. ऑफस्टिक सोडून जातोय हा बॉल. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरीच्या शोधामध्ये. यस, पंच लेग बायचा इशारा करतात. 1+ विकेट शेवटच्या बॉलवरती. 64 लागल्यात बोर्डवरती आणि जर का जिंकायची असेल मॅच तर बबुल भगतच्या टीमला मात्र कराव्या लागतील 16.25च्या सरासरीने 65 धावा. चला टॉस घेऊया. रोहिलजी पुंडलिक पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या पुढच्या मॅचचा टॉस घ्यायचा आहे. एकीकडे आपण पाहिलं तर सध्या इनफॉर्म असणारा सूरज भोईर आणि नेहमीच फॉर्म मध्ये असणारा परेश खडके त्याच्या विरुद्धामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर इथे मात्र पुढच्या मॅचचा टॉस होताना आपण पाहू शकाल. एकीकडे आपण पाहिलं ना जर्सीचा आढावा घेता, एकीकडे किवीजचा संघ आपण पाहू शकतो आणि त्यांच्या विरोधामध्ये साऊथ आफ्रिकन टीम असेल की काय पाहणं गरजेचं. तर यावेळेस नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये कैलासवासी अक्षय स्पोर्ट्स या संघाने टॉस जिंकलाय. परेश आपला निर्णय कळवायचा आहे. परेश, प्लीज टेल अस व्हॉट इज द डिसिजन. परेश, तुम्ही गोलंदाजी करणार की फिल्डिंग करणार? गोलंदाजी. ओके.
तर यानंतर जी मॅच असेल कैलासवासी अक्षय स्पोर्ट्स ज्या संघाचे संघनायक परेश कडके आणि त्यांच्या विरुद्ध शिवशंभो 11 सूरज भोईर, एक बिग फाईट मॅच असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, टॉस झालाय, ही मॅच जशी संपेल आम्ही कोणत्याच प्रकारे तुमच्यासाठी थांबणार नाही आहोत. प्लीज आपण लगेच मैदानात उतरायचं आहे अशी नोंद घ्या. ही मॅच संपली की आपल्याला लगेच मैदानात उतरावं लागेल. तर गेम ऑन. विजयासाठी 65 धावांची गरज. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं, बॉल थांबणार नाहीये, बॉल जाईल गोळीच्या वेगानं सीमा पार. बबुल भगतचा पलटवार येतोय, चौकार. तर नक्कीच पहिल्याच बॉलवरती चौकाराने डावाची सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये करण्यात येते. बबुल भगत आणि रितेश भोईर सलामीवीर खेळाडूंची जोडी. राहुल भोईरचं एक षटक खूप महत्त्वपूर्ण, एक निर्णायक असेल या मॅचमध्ये. या षटकामध्ये विकेटसाठी जाईल राहुल. किती धावा खर्च होत्या परंतु विकेट घेण्याचा प्रयत्न राहुलचा असणार आहे. यावेळेचा बॉल खोदून काढलाय, बॉलला ऑन साईडला वळवलाय, एकच धाव. तर एकच धाव नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचतीये 5 धावा धावफलकावर. आणि स्ट्राईक वरती येत आहेत फलंदाज रितेश भोईर, एक लेजंड खेळाडू या रोडपालिका क्रिकेटचे. मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या समवेत इन्फॉर्म खेळाडू बबुल भगत, जो थोड्याच दिवसांमध्ये आपल्या लाईफच्या एका सेकंड इनिंगला सुरुवात मात्र करणार आहेत. शुभेच्छा असतील संपूर्ण रोडपालीकरांच्या माध्यमातून, या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून आणि RPL 2025च्या माध्यमातून. आडव्या बॅटने उगा खेळलाय मित्रांनो, हा चेंडू थांबणार नाहीये, बॉल इन टू द फेन्स, 4 धावांसाठी येतोय, चौकार. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर चौकार मात्र लगवला जातोय. रितेश भोईर आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती चौकार लगवतायत. आज मात्र वातावरण क्रिकेटला पोषक असं मध्ये मध्ये कुठेतरी शिराळ मैदानाच्या आतमध्ये पडताना जरूर आपण पाहतोय. उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. यावेळेसचा बॉल, हा फटका मित्रांनो, बॉल साईड डोक्यावरून सीमारेखा पार. व्हॉट अ ब्युटिफुल हिट, षटकार. आक्रमण चढवलं जात आहे. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय श्री ईश्वर पाटील सर यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय. सर आपलं मनपूर्वक आणि सरचं स्वागत असेल. तर खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण पाहिलं तर भरपूर मेहनत ईश्वर पाटील सरांची राहिली आहे. दरवेळेस मित्रांनो स्पर्धा कोणाची असू द्या, हे मात्र इन ॲक्शन हे एक भरपूर सारं मेहनत घेतात. पडद्यामागचे कलाकार म्हणून आम्ही नेहमी त्यांना पाहतो. एक उत्तम असं व्यक्तिमत्व. सध्या 40+ संघाचं देखील चांगलं प्रतिनिधित्व करतायत. चांगला खेळ 40+ संघाच्या माध्यमातून सर मात्र करतायत. थोड्याच वेळामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील ते जोडले जातील. 5 चेंडू आणि 15 धावा धावफलकावरती, जी सरासरी राखायची आहे त्या सरासरीपर्यंत संघ, परंतु फटका फसलाय, बॉल हवेमध्ये. इथे मात्र चांगला झेल. अक्षय ठाकूर मात्र चुकत नाहीये. रितेश भोईर मोह आवरला नाहीये. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळायच्या नादामध्ये रितेश भोईर बॅक टू द पवेलियन.
तर नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये ज्या कामासाठी राहुलच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला, दावा किती येऊ द्या परंतु या जोडीला फोडण्याचं काम होतं राहुलचं. आणि जोडी फोडताना आपण पाहू शकाल राहुल भोईर याला जो जिंकेल तो पुढे जाईल, जो हारेल मित्रांनो त्याचा प्रवास इथेच थांबताना आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनलमध्ये आपण कोण खेळणार हे देखील पाहणं गरजेचं. नवीन फलंदाज सागर पाटील येत आहेत मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3. आणखीन एक लेजंड खेळाडू या रोडपाली क्रिकेटमधला. चला चला मॅच सुरू करायचे. नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर अनिरुद्ध भोईर मैदानाच्या आतमध्ये. आमचे रामदादा पाडेल यांचं देखील इथे मात्र शुभागमन. चला 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 मॅच सुरू करा, मॅच थांबू देऊ नका. 7 मॅचेस खेळवायचे आहेत आपल्याला. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल ओव्हर द कव्हर्स. बबुल भगत मित्रांनो इथे मात्र चेंडू फटक्यामध्ये ताकद नव्हती परंतु आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल मात्र सीमारेखा पार येतोय. बबुल भगतच्या बॅटमधून या षटकाची सुरुवात करणारा चौकार. तर या दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय श्री साईदास पाटील साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय. आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मी विनंती. तर नक्कीच आपण पाहू शकाल साई श्रद्धा संघ जो या मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. या संघाचे ते पुरस्कर्ते. त्यांचा संघ एका चांगल्या फॉर्म मध्ये मैदानावरती पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 65 धावा संघाने मात्र कुठून काढल्यात आणि इथे गोलंदाजी देखील चांगली करताना आपण पाहतोय. यावेळेसचा बॉल बबुल भगत. फटका फसला की काय, इथे प्रयत्न सुरेख होता परंतु दर्शक म्हणून चेंडूला पाहावं लागेल राहुलला कारण की बॉल जातोय लॉंग ऑनला चिरत सीमारेखा पार. 6 धावांसाठी येतोय. बिग हिट बिग हिट बिग हिट षटकार. तर नक्की षटकार येतोय मित्रांनो. 2 चेंडू आणि 25 धावा. राहुल भोईरचा प्रयत्न होता जबरदस्त झेल घेण्याचा परंतु थोडंसं मित्रांनो अंतर राहिलं. ते अंतर मात्र या फटक्याला षटकारामध्ये कन्वर्ट करून गेलं. पुढचा बॉल पुन्हा एकदा. हॅलो लय कमी झाला लय. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो. तर पुढचा बॉल इथून आपण पाहिलं तर अनिरुद्ध भोईरचा कशा प्रकारचा असेल हे पाहणं गरजेचं. काहीशी कानमंत्रणं आपण पाहिली तर राहुल भोईर यांच्या माध्यमातून इथे मात्र खेळाडूला देण्यात आलेली आहे. पाहूया ट्रॅप मात्र जरूर रचला गेलाय बबुल भगतसाठी आणि ट्रॅपमध्ये बबुल भगत फसेल का हे देखील पाहणं गरजेचं. बबुलची विकेट या मॅचमध्ये खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आतापर्यंतच्या बॅटमधून आपण विचार केला 2 चौकार येत आहेत, 1 षटकार येत आहेत. 4 चेंडूंचा सामना करत खेळतोय. वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती तर टीमला घेऊन गेला तब्बल 25 धावा धावपटलावर. यावेळेसचा बॉल कॅपमध्ये चेंडू आहे गोळीच्या वेगाने. अक्षय ठाकूर तिथे उपस्थित आहे. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न गरज होती का मित्रांनो. खराब कलेक्शन मैदानाच्या आतमध्ये परंतु फलंदाज सागर पाटील चुकला तो थांबला आणि चुकला तो संपला. मित्रांनो आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेसाठी तयार नव्हते सागर परंतु बबलचा कॉल होता आणि तिथे मात्र धोका पत्करावा लागलाय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जरूर चेंडू गॅदर झाला नाही परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुंदररित्या बॉलला कलेक्ट केलं आणि तिथून मात्र सागर पाटील डायमंड डकचा शिकार. मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंडू ते खेळले नाहीयेत आणि इथून मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपण नक्कीच सागर पाटील यांना पाहतोय. नवीन फलंदाज विनय कडके उर्फ बंटी मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक जबरदस्त फलंदाज. जोपर्यंत बबुल मैदानावरती तोपर्यंत या धावाचे
जोपर्यंत बबुल मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत या धावा चेज होणार यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. 26 धावा धावफलकावरती एक चांगली सफलता मिळतीये. सागर पाटील सारखा एक मोठा फलंदाज तंबूच्या दिशेने कोणत्याही प्रकारचा चेंडू न खेळता भोपळाही न फोडता त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. बबुल एखादी झुंज देताना या मॅचमध्ये कुठेतरी अक्षय ठाकूरचं योगदान जबरदस्त राहिलंय. जरूर फलंदाजी त्याने चांगली केली नाहीये परंतु आतापर्यंत एक चांगला झेल आणि या विकेटमध्ये देखील त्याचा एक मोलाचा वाटा जरूर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये होईल तयार. यावेळेस लोअर फुल टॉस आहे. ऑन साइडला हा चेंडू सजवलाय. राहुल चेंडूच्या खाली आहे. एकच धाव. एक से ज्यादा कुछ नाही मिलेगा. एका धावेने समाधान मानावं लागेल. पहिले 2 चेंडू थोडेसे मागळे आल्यानंतर या पुढच्या 2 चेंडूंवरती चांगला कमबॅक करत असताना गोलंदाज अनिरुद्ध भोईरला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विनय कडके बंटी मैदानाच्या विनय कडके आपण पाहिलं तर बंटी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती. बॉक्स क्रिकेट खूप चांगला खेळतो खेळाडू. कॅपशॉट सिलेक्शन नेहमी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय परंतु आज हे ओव्हरम क्रिकेट खेळत असताना रोडपाली प्रीमियर लीग मध्ये कशा प्रकारचा कारनामा करेल. लोअर फुल टॉस बॉल उडाला मित्रांनो परंतु फटका फसलाय. ताकद अपुरी पडली या बॉल वरती विनयची आणि तेच कारण आहे की चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रोशन भोईर यांच्या माध्यमातून पूर्ण केला जातोय. एका बाजूने फलंदाजांची गळती सुरू आहे ती थांबायचं नाव घेत नाहीये. बबुल भगतला 7 मिळणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. अन्यथा मित्रांनो ही मॅच जिंकायची जे स्वप्न आहेत ती मात्र केवळ स्वप्न राहतील. इथून जर का हरलात तुम्ही तर थेट पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागेल RPL ची ही स्पर्धा जिंकण्याकरिता. तर या दरम्यान आपण पाहिलं तर कळंबोली संघाचे संघनायक प्रभात आंबोरे यांचं इथे आपण पाहिलं तर जरूर शुभागमन होताना पाहायला मिळते. एक चांगला अष्टपैलू खेळाडू प्रभात आंबोरे आपण पाहू शकाल यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. त्यांच्या समवेत लेजंड क्रिकेटर अमितजी पाटील मॅन फ्रॉम रोडपाली यांचं देखील इथे मात्र शुभागमन होताना आपण पाहू शकाल. मी विनंती करेन अमित दादांना आणि प्रभात आंबोरे यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. तसंच अभिनंदन देखील करेल प्रभात यांना कारण की त्यांचा संघ मित्रांनो जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रभात आंबोरे आणि त्यांच्या टीमने मात्र पटकावलं. ज्यामध्ये जबरदस्त खेळी प्रभात आंबोरेची रॅली चांगलं नेतृत्व त्यांनी त्या टीमचं केलं आणि झालेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक म्हणजेच विजेतेपद पटकावलं. तर येस मुरबी सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो कारनामा त्यांनी केला. पुढचा चेंडू फटका फसलाय. बॉल हवेमध्ये मिस टायमिंग झालाय. चेंडू एसटी रक्षक जज करतात आणि इथे मात्र बॅक टू बॅक विकेट्स. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर झेल चांगला पूर्ण केला जातोय. राज भोईरचा संपतोय खेळ आणि अजय कोळी पकडतोय एक चांगला झेल. तर नक्कीच आपण पाहिलं तर या दरम्यान लखन भोईर एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज यांचं देखील इथे मात्र शुभागमन होताना आपण पाहतोय. चला 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 मॅचला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 13.5च्या सरासरीने 27 धावा येत आहेत. विजयासाठी 65 धावांचं लक्ष्य म्हणजे अजून देखील 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. संघ मालक आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. साई श्रद्धा 11 संघाचे संघ मालक यांच्या परफॉर्मन्सने ते देखील खुश आपण पाहू शकाल.
तर नक्कीच मित्रांनो आपण पाहिलं तर या चार मॅचेस झाल्यावरती ना तर सेमीफायनलच्या मॅचेस जेव्हा संपन्न होतील म्हणजेच फायनलच्या अगोदर एक शो मॅच खेळवली जाणारी आपण पाहू शकाल. लेजंड्स श्याम स्पोर्ट्स रोडपाली आणि त्यांच्या विरुद्धात आपण पाहिलं तर यंगस्टर्स श्याम स्पोर्ट्स रोडपाली. तजुर्बा विरुद्ध ताकद अशी ही मॅच असेल. कुणाचा विजय त्या मॅच मध्ये होईल हे पाहणं गरजेचं. 12 चेंडू 38 धावांची गरज. पहिलाच बॉल यावेळेस फटका फसलाय. अक्षय ठाकूर चेंडूच्या खाली. कॅच नव्हे मॅच सोडली आहे मित्रांनो. जल्लोष मनवत होते क्षेत्ररक्षक जेव्हा झेल पूर्ण हवेमध्ये उडाला. मोठी अपेक्षा होती अक्षय ठाकूर कडनं. या अगोदर खूप चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती केलं परंतु तदनंतर बॉल मात्र भूमीला दान होताना मैदानावरती जरूर आपण पाहतोय. अक्षय ठाकूर स्वतःशी निराशे स्वतःशी हाताशे. कॅच तर सुटलीच मित्रांनो परंतु बॉल मात्र सीमारेखा पार जाताना आपल्याला पाहायला मिळाला. चौकार मात्र मैदानावरती येतोय. 4 धावेनिशी टीमचा धावफलक पुढे सरकत आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहिलं तर तब्बल 31 धावा धावफलकावरती. 11 चेंडू आणि 34 धावांची गरज. यावेळेसचा बॉल इथे मात्र बीट केला जात आहे. गोलंदाज आपण पाहू शकाल अजय कोळी मैदानाच्या आतमध्ये. इथून प्रत्येक निर्धाव चेंडू बबूलच्या दडपणांमध्ये वाढ करणारा असू शकतो तर प्रत्येक चौकार किंवा षटकार मित्रांनो आपण पाहिलं तर नक्कीच राहुल भोईर यांच्या दडपणांमध्ये वाढ करणारा असू शकतो. एक झेल निर्माण केला होता अजय कोळींनी पहिल्या 2 चेंडूंवरती मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. पहिला चेंडू डॉट आला असता जर का बबुल भगतची कॅच पकडली असती. पहिल्याच बॉलवरती मासा गळायला लावला होता परंतु दुसरा चेंडू आपण पाहिला तर परफ्यूम डिलिव्हरी मैदानावरती केली गेली आहे. तिसरा चेंडू शाडंबोल. ताकदीचा वापर टोला प्रॉपल. बॉलला भिरकाव लावलाय. जखमेवरचं मीठ चोळणारा षटकार मात्र मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 28 धावांची अजून देखील गरज. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर राहुल भोईर यांचा देखील झेल सुटला होता आणि दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहतोय बबुल भगत याचा झेल मैदानावरती सुटताना पाहायला मिळतोय. राहुल भोईरचा झेल सोडल्यानंतर 13 चेंडू 37 धावांची बहरदार खेळी त्याच्या बॅटमधनं आली आहे आणि इथून मात्र बबुल भोईर मिळालेल्या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा उचलेल हे देखील पाहणं गरजेचं. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट बिग हिट बिग हिट षटकार. तर यावेळेस बॅक टू बॅक 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बबुल भगत झेल सोडल्यानंतर मात्र सलग 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये लगवताना आपण पाहतोय. येणारे 8 चेंडू आणि आता मात्र इथून मॅच जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. आठ चेंडू आणि 22 धावांची गरज. मॅच होती कुठे मित्रांनो. 12 चेंडू 38 ची गरज होती. त्यावेळेस बबुल भगतचा उडाला झेल. अक्षय ठाकूरने ती कॅच ड्रॉप केली. ती कॅच मित्रांनो या मॅच मधून नव्हे तर स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाणारी कॅच नक्कीच ठरू शकते का हे पाहणं गरजेचं. चला पंच इशारा करतायत तुम्हाला की लवकरात लवकर मॅच खेळायची. पंचांनी एकदा पॅनल्टी दिली ना मित्रांनो ती पॅनल्टी तुम्हाला स्वीकारावीच लागेल. त्यामुळे टाइमपास करू नका. स्पर्धेला आणि मॅचला लवकरात लवकर सुरुवात करा. आता मात्र एक मॅच एक्स्ट्रा ऍड होते त्यामुळे तब्बल 8 मॅचेस आज आपल्याला खेळवायच्यात. तुम्हा सर्वांना विनंती असेल की लवकरात लवकर स्पीडअप आणि फक्त स्पीडअप. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. डायव्हिंग एफर्ट्स पाहायला मिळाले परंतु चेंडू थोडासा लांब राहतोय. तर नक्कीच आपण पाहिलं तर स्वर्गीय चंद्रकांत बाळाराम भोईर संघाचे संघमालक रितेश भोईर यांच्याकडनं सुवर्ण संधी येते. बबुल भगतने जर काही मॅच जिंकून दिली तर त्यांच्यासाठी रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक रितेश भोईर साहेबांच्या माध्यमातून दिलं जाईल याची नोंद घ्या. तर नक्कीच सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीम मात्र जाऊन पोहोचते तब्बल 44 धावा. अजून देखील 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. विनायक पाटील आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला एक मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला जाईल का इथून हे पाहणं गरजेचं आहे.
यावेळेचा चेंडू इथून मात्र निर्धाव आलाय. प्रेशर थोडस वाढताना आपण पाहू शकाल बबुल भगतचं. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 6 आणि धावा करायच्यात 22. एक जीवनदान मिळालं होतं बबुलला, त्यानंतर मात्र 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु अजय कोळीचं कौतुक कमी करावं लागेल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि इथून मॅच जिंकण्यासाठी आपण पाहू शकाल 21 धावांची गरज. चला टॉस झालाय. सूरज भोईर आणि परेश खडके ही मॅच संपता क्षणी मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. परेश खडके आपण टॉस जिंकलाय. कैलासवासी अक्षय स्पोर्ट्स या संघाने मॅच संपल्या मात्र त्वरित मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. तर या दरम्यान सन्माननीय श्री क्रिश पाटील साहेब आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. सन्माननीय क्रिश पाटील साहेब आपलं स्वागत आहे या रोडपाली प्रीमियर लीग मध्ये आणि विनंती असेल की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन नक्कीच स्थानपन्न व्हायचंय. तर नक्कीच प्लेयर आहेत आपण पाहू शकाल त्यांना इन ऍक्शन. चला लखन भोईर आपल्या संघाचे संघमनायक आपल्याला मात्र बोलवत आहेत. क्रिश पाटील तर या मॅचचं भवितव्य आपण पाहिलं तर सुशील पाटील यांच्या हातामध्ये. डीडी ढाब्याचे संघ मालक सुशील पाटील साहेब यावेळेस आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तर या दरम्यान आपण पाहू शकाल डीडी ढाब्याचे डीडी ढाब्याचे मालक सुशील पाटील आणि रोडपाली गावचे मलिंगा म्हणून ज्यांना संबोधलं जातं. चला राहुल एवढा वेळ नकोय आपल्याला. चला मॅच सुरू करा. विनंती असेल तुम्हाला मॅच सुरू करायची आहे लवकरात लवकर. तर यावेळेचा पहिला बॉल पंच मात्र इशारा करतायत अवांतर चेंडूचा. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडतीये टीमची धावसंख्या. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील कारण की सर्व सामन्यांसाठी तेच पंच आहेत. तर 6 चेंडू आणि 22 धावांची गरज होती. आता मात्र 21 धावांची गरज होती सॉरी. पहिला बॉल अवांतर. आता मात्र 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. यावेळेस आपण पाहिलं तर बीट केलंय पूर्णपणे. जबरदस्त गोलंदाज आपण पाहिलं तर सुशील पाटील. परंतु बॉबी यांचं कौतुक करावं लागेल. बॉबी पाटील एक जबरदस्त चाहता मित्रांनो या रोडपाली क्रिकेटचा. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि राम पाटील यांच्याकडनं सुवर्ण संधी. जर का झेल पूर्ण केला तर 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल बॉबी यांना. तर यावेळेस खराब चेंडू फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. तर यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू निर्धाव येतोय. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 4 आणि धावा बनवायच्या त्या 20. बबुल भगत मित्रांनो मॅच जिंकवली तर रितेशजी भोईर यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. हे दोनही चेंडू खराब होते असं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणावं लागेल. परंतु बबुलला त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. राहुल भोईर चला एवढा टाइमपास नकोय प्रत्येक बॉल नंतर.
तर यावेळेस मात्र पुढचा बॉल हा चेंडू निर्णायक असेल आणि इथे हा चेंडू थोडासा खराब. 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि धावा करायच्या त्या 19. 4 मध्ये 3 षटकार डिपॉझिट करायचे आहेत. बबुल मध्ये ताकद आहे मित्रांनो, परंतु जर का रोडपालीमध्ये प्रसिद्ध व्हायचं असेल इथून पुढच्या आठवड्यामध्ये तर इथे मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. आखूड टप्प्याचा बॉल, अशा प्रकारचे चेंडू कराल तर नक्कीच तुम्हाला भोगावं लागेल मित्रांनो. बॉल जातोय सीमा पार, संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण करणारा येतोय षटकार. तर या दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय श्री जगदीश शेठ पाटील साहेब, एक डॅशिंग व्यक्तिमत्व, यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. स्वागत आहे जगदीश दादा आपलं या रोडपाली प्रीमियर लीग मध्ये. येणारे आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. 3-13 कोणाचे होतील मैदानाच्या आतमध्ये. कंपल्सरी चेसिंग असेल मित्रांनो, या स्पर्धेची नियमावली आहे. चला करण मॅचकडे लक्ष द्या. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला, खराब क्षेत्ररक्षण आहे. तर इथे मात्र हा चेंडू अडवणं अपेक्षित होतं. चांगला चेंडू. साहिल यांचं कौतुक करावं सुशील यांचं कौतुक करावं लागेल. सुशील पाटील मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना झेल तर सोडला मित्रांनो, तेलही गेलंय तूपही गेलं आणि हाती आता मात्र फक्त आणि फक्त खलबत्ता राहताना आपण नक्कीच पाहतोय. तर यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील बॅड बाउन्स आणि आता मात्र समीकरण उरतंय. येणारा चेंडू 1 आणि विजयासाठी 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेची नियमावली आहे. बबुल बबुल पैसा वसूल असं म्हटलं जातं. तर चला 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 मॅच सुरू करायची. गरमागरमीची मॅच मित्रांनो. येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. बाबू कोळी यावेळेस क्षेत्ररक्षण मात्र सजवत असताना लॉंग ऑफ रिझन मध्ये जात आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेची नियमावली आहे, याची नोंद मात्र घ्यायची. सर्व खेळाडूंना नियम माहिती आहेत, परंतु सांगणं आपलं काम आहे. एक चेंडू 5 धावा. टाळ्यांच्या गजरामध्ये चेंडूचं स्वागत करूया. बबुल भगत षटकार लगवला तर 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि इथे मात्र एका धावेने मॅच जिंकली जातीये. रोशन भोईर यांचा जल्लोष पहा मित्रांनो. जबरदस्त गोलंदाजी सुशील यांची मैदानाच्या आतमध्ये. चला परेश मैदानात उतरायचं आपण. तर सायदास पाडेल सर यावेळेस मात्र खुश. वेलकम टू सेमीफायनल टीम साई श्रद्धा 11. आणि या सामन्याचा हिरो नन अदर दॅन राहुल बोईर. तर पुढच्या वर्षीच्या आरपीएल साठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा असतील. तर बबुल वैयक्तिक अर्धशतक मॅच जरूर हारला, परंतु पहिलं वैयक्तिक अर्धशतक या मैदानावरती फलंदाज बबुल भगतच्या बॅटमधून 17 चेंडू आणि 52 धावांची बहरदार खेळी फलंदाज बबुलची राहिली आहे. एक हाती किल्ला लढला मित्रांनो, सर केला, परंतु शेवटच्या क्षणाला एका धावेने अपुरं राहावं लागलं. हेच तर कंपल्सरी चेसिंग आहे. 8वा ते तलोजाचं मैदान, जिथे मात्र तब्बल 90 धावा चेस करत